नागपुरातून आहे। नागपुरात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। भाजपच्या किसन गावंडे यांना डावलल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला होता, पण पक्षाकडून सूचना आल्यानंतर किसन गावंडे यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला। यावेळी गावंडे यांचे समर्थक त्यांच्या घराबाहेर जमले। गावंडे यांनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थकांनी चक्क त्यांच्या घराला कुलूप लावलं। मध्यस्थी करायला परिणय फुके यांना यावं लागलं। अखेर समर्थकांनी गावंडे यांच्या घराला लावलेलं कुलूप काढलं। आता किसन गावंडे यांनी आपला अर्ज अखेर मागे घेतलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, मध्यस्थी करायला परिणय फुके यांना यावं लागलेलं आहे, मात्र त्यांचे सगळे प्रयत्न हे आता यशस्वी ठरलेले आहेत। एकंदरीतच सकाळपासून नेमकं काय काय घडलं सविस्तर सांगा। प्रभाग क्रमांक 11चा सगळा वाद आहे हा, आणि 13चा हा सगळा वाद आहे। आणि सर्वात आधी एबी फॉर्म जो आहे तो गावंडे यांना देण्यात आला होता। किसन गावंडे जे माझ्यासोबत उभे आहे यांना हा सगळ्यात पहिले फॉर्म देण्यात आला। नंतर या ठिकाणी विजय होले हे उमेदवार असतील असं सांगण्यात आलं। त्यामुळे आता या सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गडकरी आणि बावनकुळे यांच्या नागपुरात हे जे प्रभाग क्रमांक 13 महानगरपालिकेच्या निवडणुकीत जो हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता, तर तिथे विजय होले हे उमेदवार असतील, कारण की किसन गावंडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतलाय, काय तुमच्या भावना आहेत? नाही, पक्ष नेतृत्वाने जे सांगितलं त्याचं मी पालन केलेलं आहे। मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तुम्हाला इथे जेव्हा परिणय फुके आले होते, मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं झालं का? मुख्यमंत्र्यांच्या माननीय परिणयजीच बोलले। त्यांनी सांगितलं की या विभागातल्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे आणि या विभागाच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे, त्याकरता आपण त्या विभागाचा काहीतरी विचार केला पाहिजे। मुख्यमंत्री म्हणाले की नक्कीच करू, काही प्रॉब्लेम नाही। बरं, तुम्हाला एबी फॉर्म देण्यात आला असताना मला एबी फॉर्म देत असतानाच एकाच एबी फॉर्मवर दोघांचे नाव लिहिले, एकट्यालाच एक एबी फॉर्म दिलेला नव्हता। असं घडलेलंच नाही, त्याच दिवशी दिला होता, असं कुठंच झालेलं नाही। फक्त 1 नंबर माझं नाव होतं, 2 नंबर त्यांचं नाव होतं, म्हणजे पात्र अर्ज माझा झाला होता, अपात्र त्याचा झाला होता, कारण की 2 नंबर असल्यामुळे। आता मी माझी उमेदवारी वापस घेतली आहे, आता ते भाजपचे अधिकृत उमेदवार होतील। पण तुम्हाला स्वीकृत नगरसेवक बनवलं जाईल किंवा असं काही आश्वासन देणार नाही? असं काही आश्वासन नाही, असं आश्वासन नक्कीच नाही, आणि असं आश्वासनाचा काही विषयच नसतो। तुम्ही किती वर्षापासून भारतीय जनता पक्षात? मी भारतीय जनता पार्टी पण जवळपास 38 वर्षापासून आहे। कार्यकर्त्यांनी तुम्हाला घरी लांबून ठेवलं होतं आणि तुम्हाला बाहेर जाऊ देत नव्हते। परिणय फुके यांचे अंगरक्षकांनी मध्यस्थी करावी लागली, तेव्हा ते आतमध्ये येऊ शकले। या सगळ्या तुमची भावना काय? असं आहे, कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्यांच्या भावना योग्य आहेत, त्यांच्या भावनेचा मला आदर आहे। बरं, किती वेळ तुम्ही दांबून, म्हणजे मी जेव्हा इथं आलो तेव्हा 2-3 तास तुम्ही दांबून? जवळपास 7:30-8 वाजतापासून 7:30 वाजता। बरं, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हे जे उमेदवार आता आहे विजय होले, ते निवडून येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार? 101% दिवस रात्र एक करू, त्यांना 4ही लोकांना निवडून आणू। पण आत्ताच काही वेळापूर्वी कार्यकर्ते बोलताना असं म्हणाले की ते मतदानच करणार नाही। रागाच्या भरात माणूस काही बोलू शकतो। नोटांचा वापर केला वगैरे नाही, असं नाही होणार। पार्टीचं नुकसान होईल असा कुठलाही विषय होणार नाही, कुठलंच काही असं होणार नाही। हां, बरं, 35-40 वर्ष काम करून जर अशी अवस्था कार्यकर्त्याला येणार असेल तर भारतीय जनता पक्ष बाकी कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहिजे? नाही, या अगोदर मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, अपयश आलं, म्हणजे पक्षाने अन्याय केला असं म्हणतच नाही, पक्षाने न्याय केलेला आहे। पक्षाला असं वाटलं की त्या भागाला नेतृत्व दिलं पाहिजे, दिलं, चूक केली असं म्हणत नाही। कुटुंबीय माझ्यासोबत आहेत, ते या म्हणजे तासाभरापूर्वी रडत होता तुम्ही, आजी सुद्धा रडत होती? हो, पण ते अश्रू नुसते त्या क्षणापुरते अनावर झाले होते। पार्टीचा निर्णय हा सर्वोच्च निर्णय आहेच, व्यक्ती पार्टीचा आहे, पार्टी व्यक्तीची नाही। आणि हे आज नाही, इथून जेव्हा जेव्हा आपल्याला सिद्ध करायचं असेल आपण सिद्ध करूया। कोणतं पद बाबांना मिळालं पाहिजे जर आता एक माघार घेतली आहे तर? माझी अशी काहीच इच्छा नाही आणि काहीच मागणी नाही आहे की त्यांना काही पद मिळालं पाहिजे। त्यांना पार्टीने पहिलेच खूप काही दिलं आणि पार्टी जे निर्णय घेतील त्यांच्याशी आम्ही 100% नेहमीच सहमत राहणार आहे। बरं, तुमचं काही भारतीय जनता पक्षात तुमचं काय पद आहे? तुम्ही काय काम करताय? मी एका भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय सदस्याची मुलगी व सून आहे, बस माझं इतकंच काम आहे भारतीय जनता पार्टीत। ताई, तुम्ही काय सांगाल? आजी रडत होत्या, सासूबाई रडत होत्या, तुमच्या अश्रू अनावर झाले, त्यांची इच्छा आहे त्यांचा मुलगा नगरसेवक बनवा। किती वर्षापासून भाजपात काम करताय?
ते वयाच्या 15व्या वर्षापासून भाजपात काम करत आहे. आज त्यांना 38 वर्ष पूर्ण झाली आहे राजकारणात आहेत तर, आणि BJPच्याच पार्टीमध्ये आहेत ते. इकडे तिकडे कुठेच त्यांनी आज हे केलं नाही. तर आईचं एवढंच की माझा मुलगा नगरसेवक झाला असता, त्यांना खूप आनंद झाला असता, म्हणून त्यांचे ते अश्रू अनावर झाले होते. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आता आपण पाहू शकतो की उमेदवार जे आहे ते विजय होले असतील आणि माझ्यासोबत जे आता उपस्थित आहेत ते मात्र उमेदवार नसतील. किसन गावंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. निश्चित प्रवीण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आणि हा संवाद साधण्यासाठी.